मकर संक्रांत 2026. सूर्याची दिशा बदलते आणि आयुष्यही. दरवर्षी एक दिवस असा येतो ज्या दिवशी सूर्य दिशा बदलतो. पण प्रश्न असा आहे, आपण आपली दिशा बदलतो का? हा सण केवळ तिळगुळाचा नाही, हा सण आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा. हा सण आहे जुनं सोडून नव्याची सुरुवात करण्याचा. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय, सूर्य उत्तरायण का होतो, तिळगुळामागचं गूढ काय, आणि या एका दिवसात तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आहे एक असा रहस्यपूर्ण उपाय जो फार कमी लोकांना माहीत आहे. मकर संक्रांत म्हणजे काय? मकर संक्रांत हा एकमेव हिंदू सण आहे जो दरवर्षी जवळपास एकाच तारखेला येतो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. पण हे फक्त ज्योतिषी नाही, हा आहे सृष्टीतील ऊर्जेचा बदल. सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जातो, म्हणजेच अंधार कमी होऊ लागतो आणि प्रकाश वाढू लागतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत या दिवसाला अत्यंत पवित्र मानलं जातं. महाभारतात भीष्म पितामह उत्तरायणाची वाट पाहत शरशेवर पडून होते. का? कारण उत्तरायण म्हणजे मोक्षाची दिशा. या काळात केलेलं दान, जप, ध्यान, उपासना 1000 पटीने फलदायी ठरते. म्हणूनच संत म्हणतात, उत्तरायण म्हणजे आत्म्याचा जागृती काळ. सूर्य हा केवळ ग्रह नाही, तो आहे ऊर्जा, जीवन आणि चेतना. आयुर्वेद सांगतो, सूर्यप्रकाश हा नैसर्गिक औषध आहे. मकर संक्रांतीपासून सकाळचा सूर्य शरीरासाठी अमृतासमान असतो. म्हणूनच या दिवशी सूर्याला अर्घ्य दिले जातं. ओम घृणी सूर्याय नमः. तीळ उष्ण, गूळ गोड. हिवाळ्यात शरीर थंड होतं, मन कठोर होतं. म्हणून सांगितलं जातं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा केवळ शब्दाचा सल्ला नाही, हा आहे मानसिक उपचार. राग, द्वेष, अहंकार या दिवशी सोडायचा असतो. महाराष्ट्र मकर संक्रांत, तामिळनाडू पोंगल, पंजाब लोहडी, गुजरात उत्तरायण, पतंगोत्सव, आसाम बिहू हे आहे भारतातील संक्रांत. नाव वेगवेगळी पण संदेश एकच, नवीन सुरुवात. मकर संक्रांत आणि कर्मशुद्धी. या दिवशी दान का केलं जातं? कारण दान म्हणजे फक्त देणं नाही, ते आहे कर्म हलकं करणं. तीळ, वस्त्र, अन्न, गूळ दान केल्याने पूर्वकर्माची जडता कमी होते. संक्रांतीचा गुप्त उपाय. मकर संक्रांतीच्या सकाळी स्नान करून सूर्याच्या तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करा. त्या पाण्यात तीळ, गूळ, लाल फुलं टाका आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील अंधार दूर होऊ दे. हा उपाय मानसिक अडथळे आणि नकारात्मकता कमी करतो. सूर्य दरवर्षी दिशा बदलतो, पण आपण बदलतो का? या मकर संक्रांतीला एक संकल्प करा. जुनं दुःख, राग, अपयश आज इथे सोडा आणि नवीन प्रकाशाला स्वागत करा. मकर संक्रांत 2026 तुमच्यासाठी नवीन आयुष्याची सुरुवात ठरवू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.